नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनल. आजची तारीख आहे 27 ऑक्टोबर 2024 आणि आता 4 दिवसावरती दिवाळी आलेली आहे. तर आपल्याला तुम्हाला माहितीच आहे, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण दिवाळीला काही युनिक करतो. तर ह्याही वर्षी आपण चाललोय बदलापूरमधील आदिवासी पाड्यातील लोकांना दिवाळीस भेट द्यायला. दिवाळी 4 दिवसावर आहे. आज आहे 27 तारीख आणि आज आहे संडे. काल मी डे शिफ्ट केली, डे शिफ्ट करून नाईट शिफ्ट करून आता सकाळी घरी आलो, फ्रेश झालो आणि आता चाललो आपण बदलापूरला आदिवासी पाड्यातील लोकांना काही द्यायला. तर आता मी काही घेतलेलं नाहीये, कारण की आपण शॉपिंग करण्यासाठी बदलापूरमध्ये जाऊन करणार आहे. काल मी परेशला परेशला पैसे दिले होते आणि त्याला बोललो की बदलापूरमध्ये जे काय घ्यायचं आहे ते बदलापूरमध्येच आपण घेऊया. कारण की इथून घेऊन जाताना मला त्रास जास्त होतो, कारण आम्ही ट्रेनने जाणार आहे. ट्रेनने घेऊन जाताना सकाळ सकाळी गर्दी असते. त्यात आज आहे संडे असल्यामुळे गर्दी खूप भेटणार आहे आणि इथून सामान घेऊन जायचं म्हणजे जास्त होतं ना. आणि त्यावर्षी आपण जरा सामान जास्त घेतलं, त्यामुळे एका किंवा दोघांना घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे आम्ही बदलापूरमध्ये आता जाणार आहे. बदलापूरमध्ये आपण तिथे शॉपिंग करणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपली काहीतरी युनिक दिवाळी करणार आहे. तर आता सकाळी निघतो. खाली मला तेजस पिकअप करायला येईल आणि बाकीची टीम आहे ती माझी ऑफिसमधून आता सुटली आणि आता दादरला आम्हाला भेटेल. तर आता मी लवकर फ्रेश झाले. आता खाली तेजसचा फोन येतोय. तेजसचा फोन उचलतो. तेजस खाली आलाय. आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो दादरला. तेजस बाहेर येऊन थांबलाय. चल भाई, चल चल चल. चंदन काले संतोष. हे कुठे जाऊया? सचिनच्या घरी जाऊया. सचिनच्या घरी जाऊया. काय बोलत फोन नाही उचलत ना? नाही, फोन नाही उचलत दोघं पण. परेशचा पण लागत नाही, तो फोन उचलत नाही. सचिन पण उचलत नाही. परेला बघू. बघ ना, लाव ना तू. रिक्षा करून जाऊया सचिनच्या घरी. हा रे, बदलापूरला पोचलोय पण दोघं पण फोन उचलत नाही. पोचलोय 7:30ला पोचलोय. परेश सगळं लागतच नव्हता आणि सचिन फोन उचलत नाही. हे नाश्ता करून येतो बोल त्याला. नाश्ता करून येतोय बोल. चंदन, कैसा लगा है पिकनिक को आके सुबह सुबह? हाँ, पहली बार चंदन आया हमारे साथ, वो भी डे करके नाइट करके घूमने के लिए. अरे काहे की चुका रहे यार, एंजॉय करने का दिन. परेश येतोय आता आणायला. परेशने शेवटी फोन उचलला. काय बोलतो परेश? फायनली परेश भेटले आहे आपल्याला. काय बनवलं नाश्ता? काय बनवलं? कांदा पोहे. ओढून खा. अरे आत्ताच तिथं थांबलो तो इडली खायला, डोसा. तो कॉर्नरलाच आहे ना तिथं. तुम्ही सोबत आले का सगळे? येस. आता परेशच्या घरी जाऊन कांदा पोहे खाऊया. स्ट्रॉबेरी, चॉकलेट, मँगो. काय भाई, कधीतरी टायमिंगला येत जा. सॉरी जाऊ दे, सगळं होईल ना. म्हणे हे आपला बाहुबली. हे टाकलं पाहिजे. अरे या साईडला एक जण बसतील ना, मागे एक जण बसते. आता इथून समोसे घ्यायचे ना आपल्याला. काय माहिती ते लोक घेतील. मग आता आपण सचिनच्या घरी जाऊया डायरेक्ट. येस, आता डायरेक्ट सचिनच्या घरी. परेश समोसे, गुलाबजाम आणि बॅट घ्यायचे, तो परेश घेऊन येईल. कुठे सूरज वगैरे हात पाठीमाग आहेत. मग येणार आपण येणार इसपर्यंत आपण थांबायचं का? मग इथे हे इथे देऊन टाकूया आपण. असं कसं देणार? येताना देऊ ना. हा? येताना पोहोचक नको येताना देऊ. लेट आहे.
बंद केलंस ना? चालू आहे बाई. येताना देऊ इथे वेळ जाईल ना सगळ्यांना वाटायला. कुठे इथे इथे अर्धा तासात उरकून टाकू. चालेल तुला तिकडे जायला वेळ लेट होत असेल तर इथं देऊन टाकू असं काही आता हे कुठे आहेत नक्की? काय स्टेशनलाच आहे. नाही रे आले. आले तेच येत आहेत बोललो. आले काय? मग जाऊ दे, पण- मग थांबूया. वांगणीच्या आदिवासी पाड्यात आले. इथली घरं जरा बऱ्यापैकी बिकट आहेत. बघू शकता तुम्ही विटांची आणि ते काड्यांची बांधलेली घरं आहेत. म्हणजे जसा आदिवासी पाडा पाहिजे होता तसा घरं आहे तिथं. तेवढी अशी काड्यांची घरं आहेत छोटी मोठी. आता शाळेत जाताना शाळेत सगळ्यांना जमा केलंय. ही शाळा आहे. तर शाळेत सगळं आधी सामान घेतो काढून, नंतर पुढे बघू. चंदन गुप्ता, सुरेश जयस्वाल, संतोष सत्तार, परेश शेलार, रमेश गुडिसे, सूरज पाटकर, सचिन मिसाळ, तेजस धुमाळ, राहुल इंगळे, चालू कावडे, पूजा पारदे यांचं सर्वांचं आपण टाळ्यावरून स्वागत करू. दिवाळीचं असेल खाऊ फराळ काय फटाके आणि त्यांच्याकडून काय थोडंसं तुम्हाला वाटप करता येईल काय शक्य होईल ते तुम्हाला ते काय करत असतात नेहमी वाटप करत असतात. तर आता त्यांनी काय आणलंय तुम्हाला? आता काय येणार आहे? काय येईल आता? थंडी येईल ना? थंडी वाजते का? मग त्याच्यासाठी तुम्हाला त्यांनी ब्लँकेट आणले. तुम्ही आता वीटभट्टीवर जाणार ना, मग तिकडे तुम्हाला थंडी वाजेल ना, म्हणून त्यांनी तुम्हाला ब्लँकेट आणले. त्याच्यानंतर तुम्हाला खाऊ आणलंय, फटाके, त्याच्यानंतर खेळण्यासाठी पण काहीतरी आणलंय. दिसतं का इकडे? हे काय आहे? आणि हे ते कोणासाठी? तुमच्यासाठीच आणलेलं आहे. हा, तर सांगायचा उद्देश एवढाच आहे मुलांना की तुम्ही पण चांगली शाळा शिकायची आहे. शिकणार ना? कोण शिकणार? असं करा बघू. कोण शिकणार आहे असं करा. नसेल शिकणार त्यांनी असं करा. कोण शिकणार? आणि
काय बारकी पोरं झालाय रे तुम्ही. अहो काना बस. घराघरात देऊया ना. सोनपापडी पण आणली. एक एक ब्लँकेट हे करून टाकू. कोण आलेत ना त्यांनी पण आणले 50 फराळ ना. फराळाचे घ्या 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 घ्या. हा दे दे छोटीला दे. दे छोटीला दे. हा चला. आणखी कुठे आहे दुसरा ताई आहे. ताईला बोलाव ना. ये ना पटकन लय ऊन लागतोय इथे. चल इकडे चल समोरच्या घेत येऊन टाकू. रुपच लावला. गावची स्टाईल बाय भांडी सुकत घालायची उन्हात. घर दाखव ना ते जाऊन बसले. इकडे तुम्ही चल ये. रामा बरा आहे ना. घे माझ्याकडून तुला दिवाळी. हाय कुठे आली. कुठे आली. हाय कर. हाय हाय काय करायचं. हाय कर. हाय कुठे आली. दिवाळी करायला बोल. मला दे बिस्किट. बिस्किट दे. खाऊ दे. दे ना. मी काय म्हणतोय जे घर आहेत ना ते घर आहे. हा तेच मग. हा घरोघरी दिलं तर चालेल ना. कारण का ते कामाला माणसं गेले. तिकडची पण बॉक्स काढायचे राहिले. हे एकच बॉक्स आहे. ओके. सोनपापडी. अरे अर्धा खाली धर अशी दोघांनी. हा चला इथूनच घेऊया ना. कोण आहे. फोटो काढ. दे दीदीला. दे दीदीला. शुभ दीपावली. हा दर हे दर. हे दे त्या दीदीला दे. दे दीदीला त्या.
सगळेच नका पेटू ते